आमदार प्रशांत बंब यांची महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी सुरू। परंतु राज्य शासनाने चारा छावण्याची परवानगी रद्द करून चारा छावण्याचा घोटाळा होऊ नये म्हणून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार असल्याचं शासनाने निर्णय घेतला आहे। दुष्काळाच्या झळा सर्वत्र पसरू लागल्या आहेत। मनुष्य त्या झळा सोसू शकतो, परंतु पशुधन ते सोसू शकत नाहीत। त्यासाठी मी आणि माझ्या मित्रांच्या सहकार्याने चारा छावणी सुरू केली। माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी चारा पाण्या वाचून आपले पशुधन विक्री करता कामा नये असं आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केलंय। खोजेवाडी तालुका गंगापूर येथे प्रशांत बंब यांनी शासनाच्या परवानगीची वाट न पाहता वैयक्तिक व स्वखर्चाने महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी सुरू केली। त्यावेळी ते बोलत होते। खोजेवाडी येथे लासूर स्टेशन येथील कर्णावट यांच्या मालकीची पत्रा कंपनी असून त्याच परिसरात 3 मोठमोठी पत्र्याची शेडे उभे केली आहेत। पुढे बोलताना बंब म्हणाले, त्यांच्या पशुधनाला 2 वेळचा चारा दिला जातो की नाही हे घर बसल्या पाहता येणार आहे। त्याचबरोबर मुक्कामी असणाऱ्या शेतकऱ्यांना कीर्तन भजनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार अशी देखील व्यवस्था पुढील काही दिवसात करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। याच ठिकाणी मतदारसंघातील एकाच छताखाली 5000 पशुधनाची राहण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। तसेच चारा छावण्या सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी मिळो अथवा न मिळो, जोपर्यंत शेतकऱ्यांचे आपले पशुधन घरी नेण्याची इच्छा होणार नाही तोपर्यंत चारा छावणी सुरू ठेवणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिले। सूर्यवार्ता न्यूज चॅनलसाठी प्रकाश सातपुते, छत्रपती संभाजीनगर। नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।